अप्रतिम सुमधुर संगीत नवीन फलंदाज दीपक काटकर पहिल्या चेंडूवर यश प्राप्त केले 1-1 एक चेंडूचा खेळ झालाय शैलेश काळे लोअर फुल टॉस बॉटम हँडचा चांगला वापर अक्षय शिंदे लॉंग ऑनला झेल सोडलाय हा झेल होता की सामना होता हा मोठा विकेट अगदी शैलेश काळे यांचा तुम्ही झेल सोडू शकत नाहीये कारण पाटण टेनिस क्रिकेट मध्ये अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये अग्रगण्य नाव हा झेल सोडल्यानंतर मात्र मॅच आता कुठल्या बाजूला जाईल आयकॉन म्हणून अगदी दोन्ही खेळाडू आहेत ऋषी पाटील आणि शैलेश काळे क्रिकेटमध्ये ज्या वेळेला कोणत्याही फलंदाजाचा झेल सोडला जातो चला प्लीज स्पीडअप करा दोन्ही टीम कारण अंतिम लढत देखील आपल्याला चांगल्या षटकांची खेळवायची आहे आणि क्रिकेटमध्ये ज्या वेळेला झेल सुटतो त्यावेळेला फलंदाजाचा आत्मविश्वास दुरावतो आणि तो आत्मविश्वास मात्र विस्फोटक खेळ करू शकतो एक जीवदान प्राप्त झालंय फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव नशिबाने साथ दिली आहे शैलेश काळे यांना पिकअप स्ट्रोक बैठक फटका मारण्याचा प्रयत्न डीप स्क्वेअर क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या डोक्यावरून कमालीचा फटका लाजवाब टायमिंग षटकार फलकावर या षटकामध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे ऋषी पाटील यांचा वेग पाहायला मिळतोय मिस टाइम फटका अक्षय शिंदे इथे मात्र वॉट अ कॅच लाजवाब अद्भुत अविस्मरणीय कॅच अक्षय शिंदे कॅच ऑफ द डे कॅच ऑफ द टुर्नामेंट फलंदाज बाद काटकर पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद केले आहेत एक षटकार देखील आलाय 8-2 अकुट टप्पाचा चेंडू टॅपचा फटका क्षेत्ररक्षक आहे तर मिडॉनला धाव मात्र प्राप्त होणार नाहीये चांगलं कॉलिंग 8 धाव फलकावर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय षटकार आला जरूर परंतु आधीचा झेल पहा अक्षय शिंदे एक झेल सोडला होता परंतु तो झेल पकडला तो मात्र कॅच ऑफ द मॅच ठरलाय पंच केलाय चेंडू हवेत लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत झेलची संधी असेल आणि हा झेल मात्र दुसऱ्या प्रयत्नामध्ये पकडलाय परतावा लागेल फलंदाज सचिन काटकर 0 बाद अनिकेत षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजीसाठी दाखल झाले टीमची धाव संख्या 8-3 या 6 चेंडूवर शैलेश काळे 3 चेंडू बाहेर मारण्याचा प्रयत्न करावा लागेल जमेची बाब जुळेवाडी संघासाठी शैलेश काळे खेळपट्टीवर आहेत शैलेश काळे आपल्या पद्धतीने स्टेट डाउन द ग्राउंड स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑफच्या डोक्यावरून कमालीचा फटका एक खणखणीत षटकार
बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा फटका, डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय. एकच धाव प्राप्त होईल. शैलेश काळे ज्या प्रकारे आक्रमक फलंदाजीसाठी जाणले जातात, परंतु आता मात्र कसा खेळ करतील हे पाहायचंय. समोर गोलंदाजीसाठी दाखल झाले दुसऱ्या षटकासाठी अनिकेत. 15ला 3, 25 ते 30 ही धावसंख्येपर्यंत जर मजल मारली मराठा वॉरियर्स जुळेवाडी तर मॅचला मजा येईल. कारण दुसऱ्या बाजूला चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड काल त्यांनी दिवस गाजवलाय. पुढे टाकलेला चेंडू, कव्हर ड्राईव्हचा फटका, वॉटर स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार. क्रिकेट मधील पुस्तकी फटका, नेत्रदीपक फटका, चौकार. आदिवाद 19 धाव फलकावर, 3 चेंडू शेष. शैलेश काळे यांना जास्तीत जास्त स्ट्राईक घ्यावी लागेल. शफल झाले जरूर होते, परंतु चेंडू जास्त बाहेर ऑफ स्टंपच्या. चेंडू व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. PTPL मध्ये अशी रेणुका देवी स्पोर्ट्स या संघाचा आयकॉन खेळाडू म्हणून त्यांना आपल्याला पाहू शकता. PTPL येते ती देखील डे नाईट लक्ष असेल प्रत्येकाचं. कमी गतीने टाकलेला चेंडू कट झालाय. लेग कटरचा वापर, खराब दिशा, खराब दिशेवर मारा. 2 अतिरिक्त धावा. तुमच्या गोलंदाजीची दिशा तुमच्या संघाची दशा ठरवत असते. दिशा आणि दशा या दोन्ही शब्दामध्ये फरक फक्त वेलांटीचा, परंतु परिणाम मात्र खूप भयंकर असतात. दिशेवर मारा करावा लागेल. गोलंदाज अनिकेत. कमी गतीने टाकलेला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पहिल्या स्लिपला चेंडू अगदी मार्गस्थ होईल. 1 धाव घोषांकी क्षेत्रामध्ये. टीमची धावसंख्या या सिंगलच्या मदतीने 22 धावा धाव फलकावर. 2 चेंडूंचा खेळ शेष. या दुसऱ्या षटकातील 2 पैकी 1 बाहेर मारण्याचा मानस असेल. विकेट काढण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला झेलची संधी आणि संधीचं केलं जाईल सोनं. शैलेश काळे यांना पडतावा लागेल. अनिकेत यांनी फलंदाजाला बाद केलाय. मोठा विकेट, फलंदाज बाद. वाला शेवटचा चेंडू खेळण्यासाठी दाखल झाले सागर. आता सागरला आपला अगदी हा 1 चेंडू खेळण्यासाठी संधी प्राप्त झाली आहे, परंतु असं म्हणतात तुम्ही कोणत्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येता हे महत्त्वाचं नसतं. तुम्ही किती चेंडू खेळण्यासाठी हे महत्त्वाचं नसतं. तुम्हाला मिळालेल्या संधीचा तुम्ही फायदा कसा उचलता हे खूप महत्त्वाचं असतं. 1 चेंडू खेळायला मिळालाय, त्यावर षटकार अथवा चौकार ठोकावा लागेल. 22ला 4 पहिल्या डावातील अखेरचा चेंडू. शेवटचा चेंडू सोडून दिलाय. खराब गोलंदाजी, व्हाईट बॉल. 1 अवांतर धाव टीमच्या टोटल मध्ये. 1 धाव तुम्ही ज्या वेळेला जास्तीची खर्च करता दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला ती बनवायची आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे अवांतर चेंडूवर कंट्रोल ठेवावा लागेल. 1 टू गो. शेवटचा चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॅटच्या बॉटमला लागलाय. चेंडू हवेत, झेल अगदी पकडला जाईल. शेवटच्या चेंडूवर बाद होतील फलंदाज सागर. टीमची धावसंख्या पहिल्या डावाखेर धावफलकावर 23.
प्रदीपजी पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत, ज्यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं प्राइज या स्पर्धेला देण्यात आलं। आदरणीय सन्माननीय दिनकरजी सत्रे साहेब यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेत आहोत। शांती डेव्हलपर्सचे पार्टनर सन्माननीय आदरणीय दिनकरजी सत्रे साहेब यांचा सन्मान या अतिथी कक्षामध्ये, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला तृतीय क्रमांकाचं प्राइज देण्यात आलं। प्रेमाची आपुलकीची आणि अर्थातच वांग व्हॅली क्रिकेट क्लबची माणुसकीची उबदार शाल, प्रेमाचा आपुलकीचा आणि सौंदर्याचा प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले जातात। आदरणीय सुनीलजी जाधव साहेब यांचा देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत। आदरणीय सुनीलजी जाधव साहेब विनंती करेल या आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये आम्ही घेत आहोत। त्याचबरोबर मी विनंती करेल एक हँडसम पर्सनॅलिटी, डॅशिंग पर्सनॅलिटी आदरणीय मिलिंदजी साळुंके साहेब, आपण देखील या साहेब आपला देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत। उर्वरित सन्मान आम्ही थोड्याच वेळामध्ये पूर्ण करत आहोत, तोपर्यंत जाऊया आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये। आदरणीय मिलिंदजी साळुंके साहेब यांचा देखील सन्मान केला जातोय। पाटण तालुका प्रीमियर लीग साठी सातत्याने त्यांचं योगदान राहतं आणि यावर्षी देखील मोठं योगदान त्यांचं जरूर असेल पीटीपीएल साठी। थँक्यू सो मच। जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे या मॅचचा संपूर्ण हलतं चित्र ऐकूयात लहू जाधव सर यांच्या बाणीमधून। अकरा चेंडू 24 ची गरज। यस, चला मॅच अगदी चालू झाली आहे। सचिन असवले हा चेंडू कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय। पाटण तालुका टेनिस क्रिकेटचं तुफान, ज्या खेळाडूच्या नावाची दखल संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राने घेतले, सुनील सागावकर फलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना मॅच मात्र चांगली पाहायला मिळेल। सुनील सागावकर ऑन साइडला चेंडू खेळलाय, लॉंग लेग क्षेत्रामध्ये एक धाव प्राप्त होईल। ही लढत मात्र संपूर्ण सुनील सागावकर यांच्यावर लक्ष असेल, कारण सुनील सागावकर जर 12 चेंडू उभे राहिले तर मात्र सामना जिंकू शकते चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड। परंतु दुसऱ्या बाजूला सचिन असवले हे देखील मात्र सहजासहजी हार मानणारे नाहीयेत। अकुट टप्पाला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केला, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, वेग आणि चेंडूवर गेलेत, चांगलं क्षेत्ररक्षण। क्रिकेटमध्ये फुटबॉल कधी कधी फायदेशीर असतं। चेंडू पायाने अडवला। सचिन काटकर लॉंग ऑफला तैनात होत असताना अशा प्रकारचे तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, कारण ज्या वेळेला तुम्ही प्रयत्न करता त्यावेळेला मात्र तुम्हाला यश प्राप्त होतं, आणि यश प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावेच लागतात। परिश्रमाशिवाय पर्याय नाहीये। ही मॅच जिंकायची असेल तर मात्र तुम्हाला परिश्रम करावे लागतील, ते देखील कठोर। कमी गतीने टाकलेला आहे चेंडू, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, काठी काढली आहे फलंदाजाची, मधली यष्टी वाकवली, फलंदाज बाद। मला अप्रतिम सुमधुर संगीत ऋषी पाटील जिजा टायगर संघाचे चॉईस खेळाडू आहेत पीटीपीएल मध्ये। आता मात्र आपल्या संघासाठी कसा खेळ करतील हे पाहायचं आहे, कारण सामना ज्या प्रकारे उल्लेख केला सचिन असवले एक चतुर गोलंदाज, चांगला स्लोवर हाताळला त्यांनी आणि मोठा फलंदाज बाद केला। 8 चेंडू मध्ये 21 ची गरज। चेंडूमध्ये 21 ची गरज। चुकी होते मी म्हणेन, तुम्हाला सुनील सागावकर यांना स्ट्राइक वरती आणायचंय, जास्त काही करायचं नाहीये या सामन्यामध्ये। अक्षय शिंदे या पहिला चेंडू डाऊन द लेग साइड सोडून दिलाय, व्हाईट बॉल। आणि ज्या वेळेला सुनील सागावकर यांच्यासारखा एक मातब्बर फलंदाज तुमच्या टीम मध्ये असतो
त्यांना तुम्हाला जास्तीत जास्त स्ट्राईक द्यायचे, एक धाव घ्या, नॉन स्ट्राईकला जा, त्यांच्या खेळाचा आनंद घ्या. 7 चेंडू 20 ची गरज, 7 चेंडू मध्ये 20 ची गरज. लोअर फुल टॉस आणि या फुल टॉस चेंडूला भिरकून दिलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. अक्षय भिरकून दिलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. अक्षय शिंदे यांच्या बॅट मधून पाटील अवॉर्ड चा दर्जा दाखवणारा षटकार. या अंतिम लढतीमध्ये दाखल होण्यासाठी तोपर्यंत ऐकूया डीचे अद्वैत सुमधुर संगीत. सहा चेंडूमध्ये 14 धावांची गरज. पहा प्रेक्षकांची गर्दी मैदानाच्या सभोवताली पाहायला मिळते. 6 चेंडू 14 मॅच ऑन. 6 चेंडूमध्ये 14 ची गरज. 20 टाइम फटका, मोठी विकेट, गोल्डन विकेट प्राप्त होईल का? आणि झेल पकडलाय. व्हॉट अ कॅच, अप्रतिम, गुड कॅच ऑफ द क्वालिटी. हा मॅच नव्हती, हे मात्र झेल नव्हता, हा मॅच होती. सामना पकडलाय का? 5 मध्ये करायचे आहेत 14 धावा. मोठी विकेट, कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं आणि झेल टिपलाय अधिक काटकर यांनी. मी म्हणेन थोडीशी घाई केली, कारण 14 धावा करायच्या आहेत. सुनील सागावकर 2 चेंडू फक्त बाहेर मारायचे होते. शैलेश काळे यांनी गडी बाद केलाय. ऋतुराज पाटील पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर कट होतोय. अर्जुन सुभद्रा पुत्र अभिमन्यू यांची एक गोष्ट नेहमी आपल्याला शिकवते, हिमतीने हारा परंतु हिम्मत हारू नका. आता हिमतीने खेळ करावा लागेल. ऋतुराज पाटील 4 मध्ये 14, 2 चेंडू 2 मोठे फटके गरज आहे. विकेट काढायचा प्रयत्न, लेंथ बॉल पिक केलाय, स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू काऊ कॉर्नर सीमारेषा पार. मॅचला जिवंत करणारा येतोय श्री मानेदेवी चषक षटकार. येऊन या फलंदाजाने षटकार ठोकलाय. 3 मध्ये 8. मॅच मात्र रंगतदार अवस्थेमध्ये. शैलेश काळे ऑन साइडला चेंडूला दिशा दिली. ऋतुराज पाटील धावचीची संधी असेल, फेकी जरूर केले आणि फलंदाज होईल धावबाद. सामना आता पूर्णपणे फसलाय. 2 मध्ये करायचे आहेत 8 धावा. व्हॉट अ मॅच. उपांत्य लढत कशी असावी अशी असावी. अंत अस्ति प्रारंभ. एक मोठा विजय तुमचे सर्व पराजय पुसून टाकतो. मॅच ऑन. 8 धावांची आवश्यकता असताना अगदी ऑन साइडला खेळणारे क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव मात्र प्राप्त होईल. स्ट्राईक अक्षय शिंदे यांना हवी आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केलाय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र फलंदाज जरूर होतील धावबाद, परंतु सामना 1 चेंडू 7 धावांची गरज. शैलेश काळे काय गोलंदाजी केली आहे. सामना 6 चेंडू मध्ये 14 ची गरज असताना पहिल्या 5 चेंडूवर फक्त धावा खर्च केल्यात 7. मॅच ऑन. 1 चेंडू 7 ची गरज. चित्तथरारक सामना. एकता क्रिकेट टीम मिरगाव आपण सज्ज राहा. विजयी संघासोबत आपला सामना खेळवला जाईल. 1 चेंडू 7 ची गरज. 1 अतिरिक्त चेंडू सामना खुला होऊ शकतो, सामना जिवंत राहू शकतो. अप्रतिम लाजवाब गोलंदाजी. 1 चेंडू 7 ची गरज असताना मात्र चेंडू हाताळलाय. अप्रतिम लाजवाब. अचूक टप्प्यावर कशी गोलंदाजी करावी, का मला आयकॉन खेळाडू म्हणून पाटण तालुक्यामध्ये ओळखलं जातं. शैलेश काळे यांनी लाजवाब गोलंदाजी करत असताना आपल्या संघाला मात्र अंतिम फेरीमध्ये दाखल करून दिलंय. श्री मानेदेवी चषक या